शिवराय, मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावो। आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असेल, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण। तर आज आहे शुक्रवार आणि आज मला करायचं आहे नवनाथ पारायणची समाप्ती। तर मुलांना जेवायला बोलवायचं, कालच करायचं होतं गुरुवारी, पण काल एकादशी असल्यामुळे काल मग चालत नाही म्हणून काल नाही केलं। तर आज करणार आहे। सकाळी हे वाचून गेले, थोडंफार ठेवलेलं आहे कारण थोडंफार ठेवावं लागतं। जेव्हा उद्यापन करायचं तेव्हा मग तेवढं वाचून आरती करून मग मुलांना जेवायला द्यायचं। तर नवनाथ जेवू घालायचे आहे, तर 9 मुलांना बोलवलं आहे। तर आता 8 वाजलेले आहे। सकाळचं काम आवरून घेतलं, आता कपडे धुते, घर वगैरे झाडून घेतलं, फरची पुसते आणि मग लवकर आज संध्याकाळी करणार आहे मी पारायणाची समाप्ती। तर ते तुम्हाला सांगेलच पुढे काबर वगैरे काय ते। तर मग आता बाकीचं आवरून घेते आणि मग तुमच्यासोबत आज पूर्ण दिवसाचं रुटीन शेअर करणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा। तर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तरच तुम्हाला आजचा व्हिडिओ समजेल। तर काल पार्ट 1 मी तुमच्यासोबत शेअर केलेला आणि आज त्याचाच पार्ट 2 आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यामुळे मग तो काय मी तुमच्यासोबत शेअर नाही केलेला। तर इथं जे आहे स्वयंपाक वगैरे झाला होता, रांगोळी वगैरे छान अशी देवपूजा वगैरे झालं। यांचं जे राहिलेलं होतं वाचायचं तेही वाचून झालं। त्यानंतर मग माझी पूजा करायची बाकी होती, कारण मी स्वयंपाक करत होते आणि एवढं सगळं स्वयंपाक करण्यामध्ये माझा खूप वेळ केला। त्यानंतर मग तयार वगैरे व्हायला वेळ नाही भेटला आणि तुमच्यासोबत बोलायलाही वेळ नाही भेटला। तर नंतर देवाची पूजा वगैरे केली, देवाला प्रसाद वगैरे ठेवला, तोपर्यंत मुलंही आली होती जेवणासाठी। तर 7:30 पर्यंत मी बोलवलं होतं, पण भरपूर असा वेळ होऊन गेला। तर इथे तुम्ही बघू शकता मस्त छान असं रांगोळी पण घाईघाईमध्येच काढले मी। तर पूजा वगैरे केली, त्यानंतर इथं मग सर्व काही ताटं वगैरे वाढून ठेवली होती आणि मग मुलांना जेवायला बसवलं। तर सगळ्यात आधी त्यांचे पाय वगैरे धुवून मग पूजा करायची असते। तर इथं मी सगळ्यांचे पाय धुवून घेते आणि देवाचं ताट कधीच पाय धुण्यासाठी वापरायचं नाही म्हणून मग साधी सिंपल मी डिश घेतलेली आहे। आणि पुसायला मी माझ्या साडीच्या पदरानेच पुसते आहे, तुम्ही रुमालने पुसू शकतात। तर जेवढी आपल्याकडनं सेवा आहे तेवढी आपण करायची असते। तर इथं मी सगळ्यांचे पाय धुवून घेते, पण काय झालं ना, याच्या डोक्याला लागलं त्यांच्या म्हणजे खेळण्यामध्ये। तर त्याचं चाललं होतं की मी जातो घरी असं म्हणून मग त्याचे नाही धुतले, कारण तो चाललं होतं त्याचं जास्तच दुखत होतं त्यामुळे। तर बाकी सगळ्यांचे पाय धुवून घेतले आणि एक जण ऑलरेडी हा केल्यामुळे आणखी एक जण नव्हता आला, तर मग पिल्लूलाही बसवलं होतं, तर त्याचे पण पाय वगैरे धुवून घेतले मी। आणि मुलांचं कसं असतं ना, धिंगा मस्ती वगैरे भरपूर असते, त्यामुळे जो पाठीमागचा कॉर्नर आहे तोच त्याच्या डोक्याला लागून गेला। आणि हे व्हिडिओ तर खरं म्हणजे आधीचे आहे, श्रावण महिन्यातले, पण माझ्याकडनं अपलोड करायचे राहून गेले होते, वेळच भेटला नाही त्यामुळे। तर इथं जे आहे मी सर्वांचे पाय धुवून घेत आहे, तुम्हाला म्हटलं तसं। तर पाय धुवून पुसून घ्यायचे, त्यानंतर त्यांना अष्टगंध लावायचं। तर गंध हे लावतील किंवा मग तुम्ही लावलं तरीही चालतं, जसं तुम्हाला शक्य आहे तसं। तर इथं मी सगळ्यांचे पाय धुवून घेत आहे। तर तुम्ही जर पारायण करत असाल तर या पद्धतीने समाप्ती तुम्ही करू शकतात। तर बाकीचं मी काय प्रसाद बनवायचं काय ते सगळं काही शेअर केलेलं आहे, तुम्ही ते लास्ट व्हिडिओमध्ये बघू शकता किंवा मग याची लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तर तिथेही जाऊन बघू शकता। तर मस्त छान पूजा वगैरे मांडलेली आहे आणि आम्हाला जवळपास आता हे पारायणाचं 5वं वर्ष आहे हे पारायण करायचं। तर सगळ्यांची इथं जे आहे माझे पाय धुवून झालेले आहे। तर त्यानंतर मग यांनी गंध वगैरे लावला, त्यानंतर आता ताटं वगैरे करून ठेवलेले होते। तर मग आता सगळ्यांना जेवण वाढते आणि मग सगळ्यांना जेवण वाढून झाल्यानंतर मग बाकीचंही त्यांना तुम्ही काही गिफ्ट वगैरे देऊ शकतात किंवा दक्षिणाही देऊ शकतात, कारण हे 9 मुलं नसून आपल्या घरी नवनाथच जेवायला आलेले असतात। तर इथं माझी फ्रेंड आहे, तर ती आली होती तर थोडीशी मदत करण्यासाठी, तर तिने मस्त छान असं ताटं वगैरे करायला मदत केली। तर यांनी दोघांनी ताटं केले होते, त्यानंतर वाढायला वगैरे मदत झाली। ती आजारी असल्यामुळे मग लवकर आली, लवकर आवरलं असतं। आणि इथं तुम्ही बघू शकता सगळे मुलं वगैरे जेवायला बसलेले आहे। आणि मुलं तुम्हाला म्हटलं धिंगा मस्ती, आणि त्यातले त्यात ते इकडचे जे आहेत गुजराती मुलं, तर मराठी फक्त तो एकच जण होता, बाकी सगळे हे गुजरातीच आहे।
आणि त्यांचा धिंगा वगैरे असतोच, मस्ती वगैरे. तर असं हे जेवण बनवलेलं आहे आणि ते लोक गोड जास्त काही खात नाही, पण आपलं प्रसाद म्हणून तरी मी त्यांना सांगितलं होतं की उष्ट काहीच नाही ठेवायचं, पण 1-2 जण आहे तर ते खातच नाही. लास्ट इयर बी मी त्यांना बोलवलेलं होतं, तर तुम्ही ते बघू शकतात. आता सगळ्यांना हे वाढत होते आणि मग मस्त छान अशी पूजा झालेली आहे. तर काहीतरी इथं माझं राहिलेलं होतं ते माझ्या लक्षात नाही, तर मी व्यवस्थित छान असं पुन्हा व्हिडिओ काढून तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर असा हा नैवेद्य बनवलेला होता सगळं काय. तर काय काय स्वयंपाक जो बनवलेला आहे त्याचं मी डिटेलमध्ये व्हिडिओ काल शेअर केलेला आहे. तर कढी, चपाती, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं असतं पारायण समाप्तीमध्ये तर जे असतात मेदूवडे आणि घुगऱ्या, जे नवनाथ महाराजांचे सगळ्यात आवडीचे पदार्थ आहेत, तर ते हेच आहे. तर सगळं जे आहे इथं माझं जे आहे मुलांचं जेवण वगैरे झालं आणि पिल्लू माझं जेवण करत होता म्हणून त्याचं ताट राहू दिलं होतं. आणि मग यांना काही दक्षिणा वगैरे देण्यापेक्षा मग पेनच आणले होते, तर सगळ्यांना मी तर पेनं देते. ब्लॅक नाही अभी होगी म्हणजे आहेच. तुला पिंक लागते ना? एक काढून घे, बाकीचे घे. तर सगळ्यांना पेन वगैरे दिले तर मुलंही खुश होतात आणि याचे पैसे वगैरे देण्यापेक्षा मग काहीतरी वस्तू दिली तर तीही चांगली असते, कारण आपण त्यांना काही दान दक्षिणा द्यायची असते म्हणून. तर सगळ्यांचे जेवण वगैरे झालेले आहे आज आणि मस्त छान असं जे आहे आवरलेलं आहे. आणि असं काय असेल ना खूप वेळ जातो आणि एक पूर्ण दिवसभराचं रुटीन मस्त छान होतं. स्वयंपाक वगैरे करण्यामध्येच गेलं माझं आणि मस्त छान वाटतं. असं काहीतरी कार्यक्रम असला तर काहीतरी आपण देवाचं केलं तर एकदम पॉझिटिव्हिटी असते घरामध्ये. तर मस्त सगळ्यांचं जेवण वगैरे झालेलं आहे. सर्व काही आवरलं, मुलांना जेव वगैरे घातला आणि पूर्ण स्वयंपाक वगैरे करण्यामध्येच खूप वेळ गेला, त्यामुळे तुम्हाला काही दाखवता आलं आणि थोडंफार शूट केलेलं आहे ते तुमच्यासोबत तर शेअर करणारच आहे. तर मस्त छान पूजा वगैरे झाली, थोडंफार तर काही शूट केलेलं आहे ते शेअर करेल. बाकी सगळं काही आवरलं. 7:30ला बोलवलं होतं पण जवळपास 8 वाजले मुलांना जेवू घालता. तर मस्त छान असं उद्यापन झालं, पारायणाची समाप्ती झालेली आहे. तर डिटेलमध्ये व्हिडिओ तुमच्यासोबत शेअरच करेल. त्यानंतर जेवण वगैरे झालं, संध्याकाळी भरपूर उशीर झाला होता तर काही भांडी घासून घेतली होती मी आणि काही बाकी राहिले होते, कारण खूप लेट झालं होतं आणि दिवसभर एवढं स्वयंपाक वगैरे, त्यामुळे मला किचन जे आहे क्लीन करायला वेळ नाही भेटला. तर जे भांडे वगैरे आहे ते सर्व काही घासले होते मी आणि जे थोडेफार राहिलेले ते तर तुम्हाला दाखवते. तर किचन म्हटलं क्लीन करावं लागेल, कारण स्वयंपाक केल्यानंतर खूप तेलकट तुपकट होऊन जातं, त्यामुळे सगळं सामान काढून घेतलं आणि पूर्ण गॅस वगैरे जे आहे सगळं धुवून काढायचं होतं त्यामुळे. आणि पिल्लू पण झोपलेलं होतं तर म्हटलं चला हे कामं करून घेते. तर पाण्याचा हंडा पण खाली ठेवून दिला, कारण मग बाकीची कामं जे आहे किचन क्लीन केल्याशिवाय पर्यायच नसतो. जर तेलकट वगैरे झालं ना मग ते एकदम चिपचिप होतं आणि क्लिनिंग तर करावीच लागते. तर गॅस पण खालच्या बाजूने व्यवस्थित धुवून घेतला आणि त्याचा जो स्क्रू आहे तो पण लूज होतो तर तोही पॅक करून घेतला. तर चांगलं म्हटलं आतल्या बाजूने धुवून काढू, कारण का आतल्या बाजूने भरपूर खराब होतो. लवकर मी काही जास्त करून धुत नाही, कारण मग ते काही लवकर छान म्हणजे खराबच होऊन जातो गॅस जर जास्त धुतला तर. तर सर्व काही इथं मी जे आहे क्लीन करते. किचन ओटा म्हणजे आपलं जे प्लॅटफॉर्म आहे तो क्लीन केला. ही पट्टी नसल्यामुळे सगळं पाणी खाली येतं. तर गॅस धुतला आहे, त्यानंतर स्टाईल्स वगैरे सर्व काही धुतलं आहे. खिडकी पण धुवून काढली आणि बाहेर खुर्ची पण धुवून ठेवलेले आहे. तर त्यानंतर सगळे जे भांडे होते ते घसरलेले तुम्हाला दाखवतात. एवढे सगळे घसलेले भांडे पुन्हा सगळे पुसून आता जे मी भांड्यांचं स्टँडला आहे ते लावत आहे, कारण भरपूर भांडे निघालेले. स्वयंपाक वगैरे म्हटलं ना तर खूप असे भांडे होतात, तर सगळे मी धुवून ठेवलेले होते बाहेर धुतलेले, कारण मोकळ्या जागेमध्ये चांगले धुता येतात. तर सगळे जे आहे पुसून आता मी भांड्यांचे जे स्टँडला हे लावते, म्हणजे काय होतं भांड्यांचं स्टँड आहे गंज चढत नाही, खराब होत नाही आणि भांडे आपले व्यवस्थित राहतात. तर सगळे भांडे जे आहे तर आता मी लावून घेते पटपट. आणि बाकीचं तर तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे. किचन क्लीन केलेलं आहे ते एकदम चकाचक दिसतंय. त्या स्टाईल्स वगैरे पण धुवून काढलेल्या आहे. तर आता सगळे जे भांडे आहेत एक एक करून पुसून जागच्या जागेवर लावते, म्हणजे पसाराही खूप जास्त होत नाही. आणि फ्रीजचं बघा हँडलचा जो कवर आहे तर पिल्लूनी कसं ओढून तोडून घेतलेला आहे खाली. तसे एक्स्ट्राचे कामं आमचे चालूच असतात आणि तो केल्याशिवाय काही राहतच नाही. तर पिण्याचं जे पाणी आहे ते पण आणून ठेवलं हंडा धुवून वगैरे. तर तो हंडा तर तुम्हाला माहीतच आहे, तांब्या पिताची भांडे किती घसावं लागतात तेव्हा कुठे चकाचक दिसतात ते, नाहीतर मला सगळे भांडे घसले आणि हंडा तर तसंच आहे म्हणून सांगते. तर इथं जे आहे नवीन जे भांडे वगैरे होते तर ते सर्व काही पुसून वगैरे ठेवते आहे मी.
तर म्हणजे कसं व्यवस्थित सगळं व्यवस्थित सेट झाल्यानंतर मग टेन्शन नसतं रोजच्या कामासाठी. पण असे एक्स्ट्रा कामं केली जातात का बघा, पाहता तुम्ही. संध्याकाळचं जेवण वगैरे झालं तर सर्व काही आवरून ठेवले, भांडे वगैरे घसले, तर क्लिनिंग सगळं झालंय. तर दुसऱ्या दिवशी सकाळी ही पूजा उचलायची असते. तर सगळं म्हणजे आपलं जे सामान आहे ते उचलून घ्यायचं. ग्रंथ झालं, फोटो वगैरे झाला, माळा वगैरे फुलं झाले, ते सर्व काही पिल्लूने बघा फुलांच्या अशा पाकळ्या करून खाली टाकल्या. त्याची फुलं पानं होती सगळी मी एका ताटामध्ये ठेवले. आणि हा जो ग्रंथ आहे तो एखाद्या कपड्यामध्ये बांधून ठेवायचा, नंतर पिशवीत घालायचा. तर पिल्लूला तेच म्हणत ते कपडा घेऊन ये. तर हे नारळ जे आहे तुम्ही घरामध्ये बांधून ठेवू शकता किंवा मग रोज त्याची पूजाही करू शकता. तर हे चांगलं असतं कारण एवढी शक्ती त्यामध्ये असते, आपलं पूर्ण पारायण केलेलं. आणि त्यानंतर हे जे पाणी आहे ते तुम्ही ते झाडांना टाकू शकता. आणि हे तांदूळ जे आहे ते पाण्यामध्ये टाकून द्यायचे किंवा मग तुम्ही पाण्यामध्ये टाकलेच पाहिजे म्हणजे दुसरीकडे टाकण्यापेक्षा. आणि जे आपली रांगोळी वगैरे आहे ते आपण भरून घेतो. तर असं जे आहे हे तुम्ही जागच्या जागेवर तर ठेवून द्यायचं. आणि फोटो जो आहे तुमच्या जिथं लावलेलं असतो तिथं ठेवायचा. ग्रंथ पुन्हा व्यवस्थित ठेवून द्यायचा. आणि जर तुमच्याकडनं पारायण करणं जरी शक्य नाही झालं ना तर तुम्ही श्रावण महिन्यात फक्त या ग्रंथाची जरी पूजा केली तर खूप चांगलं असतं. आणि खरंच याची जे फलश्रुती आहे मी शेअर करेनच तुमच्यासोबत. तर असं छोटासा व्हिडिओ होता, कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू, बाय बाय.